आमचं दर्शन झालेलं आहे. खूप गर्दी आहे बिकॉज मार्गशीर्ष आहे आणि त्यात रविवार आज आहे, त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं. देवीचं मुखदर्शन घेणं पण खूप मोठी गोष्ट आहे. मस्त चहा. रात्रीचे 1 वाजल्यात तरी सुद्धा बरेचसे रेस्टॉरंट चालू आहेत. माझा फेवरेट तर तो आपला महाराष्ट्र. जांभळा देते, मज्जानी लाईफ आहे तुझी, मस्त आरामात है ना, घर जैसा. काय बोलते? मला खूप थंडी वाजते आणि मला खूप मजा येते. क्रिसमस नाही आहे ते, शिरा आहे. छोटी मोठी टाकली आहे, मस्त आहे ते. आणि हे आहे दही धपाटे, है ना. दही धपाटे 1 नंबर, टेस्टी आहेत ना एकदम. त्याचा आणि दहीचं कॉम्बिनेशन एकदम सही लागतं. चल मी देते तुला पाणी. अवनीचं सेटअप. सो हाय एव्हरीवन, आता वाजले रात्रीचे 8 आणि आम्ही 10लाच ॲक्च्युली कोल्हापूरला पोचलो. त्यानंतर मी काहीच ब्लॉग केला नाही बिकॉज आम्ही हॉटेल शोधण्यामध्ये आमचा वेळ गेला आणि मग ऑलरेडी खूप थकलो होतो बिकॉज रात्रीचं नाईट राईड करून. आणि प्रथमेशही दमला होता आणि मीही दमली होती. सो आम्ही चेक इन केलं, त्यानंतर मग आम्ही थोडं फ्रेश झालो, जेवलो आणि मग आम्ही झोपलो. ते आम्ही डायरेक्ट आता 7 वाजता आम्ही उठलो. तर आता आम्ही कोल्हापूरला बाहेर सिटीमध्ये काय एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत. तर इथे खाऊ गल्ली आहे, तर तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये दाखवेनच. कोल्हापूरमध्ये एक फेमस खाऊ गल्ली आहे, सो तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. फिरतात कोल्हापूर. आपल्याला असं वाटतं आपण खूप लोक प्रथमेश
फिरतात कळालं. आपल्याला असं वाटतं लोक बाहेर पडत नाही, ऑफिस असतो, सुट्ट्या मिळत नाही, लोक सुट्ट्या काढून फिरायला येतात. आपण ते ग्रीन टी कॅफे. चला. सो आता आम्ही चाललोय महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्यासाठी. सो आता माहित नाही आज संडे आणि किती गर्दी असेल तर आता तिकडे जाऊनच कळेल. आमचं दर्शन झालेलं आहे. खूप गर्दी आहे बिकॉज मार्गशीर्ष आहे आणि त्यात रविवार आज आहे, त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आहे. देवीचं मुखदर्शन घेणं पण खूप मोठी गोष्ट आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोल्हापूरमध्ये येऊन महालक्ष्मीचं दर्शन मिळालं आहे. खूप सुंदर वाटतं. लागली ओढ तुझी आज या मनाला, पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला. तुझ्या स्पर्शाने मला लागला हा छंद असा, बोलण्यातून हा तुझ्या वाजतो मृदुंग जसा. चाहूल लागली तुझ्या येण्याची आज, टिपले हे डोळे माझे पाहुनी तुझा हा साज. ये ना तू साजणी, दे ना तुझी साथ रे, आहे मनाला माझ्या तुझीच आस रे. सो हाय एव्हरीवन, आम्ही आता कोल्हापूरवरून निघतो आहे. रात्रीचे वाजले 10. सो आम्हाला मॉर्निंगला 12पर्यंत कुर्कला पोचायचं आहे. सो आमचा असा प्लॅन आहे. नेक्स्ट आमचा प्लॅन कुर्क आहे. तुम्हाला मी अजून सांगितलं नाही आहे व्हिडिओमध्ये की आम्ही ॲक्च्युली कुठे चाललो आहे. सो मी घरातून निघाल्यापासून मी जस्ट तुम्हाला सांगितलं इथे ते पोचले असं आहे. सो प्लॅन असं आहे की आम्ही कुर्कला चाललो आहे बिकॉज आमचं कॉलेज टूर आहे ते कुर्कला आहे, कुर्क आणि मडिकेरी. सो आमची कॉलेज टूर चालली आहे म्हणून आम्ही प्लॅन केला की चला यावेळेस जायचं करून. सो उद्या ते लोक पोचणार आहेत ऑलमोस्ट. ते काल आज ना आज ते निघाले लोकमान्य टिळकवरून बाय ट्रेनने. आम्ही ट्रेनने नाही केलं प्रवास बिकॉज ट्रेन मला नाही जमत ट्रॅव्हलिंगमध्ये. मग आम्ही प्रायव्हेट कार केली आणि आमचं कुर्क नंतर पण पुढे बरेचसे प्लॅन आहेत. आम्ही पुढे अजून जाणार आहे आफ्टर टूर नंतर, म्हणून मग आम्ही बाय रोड काल आम्ही पोचलो कोल्हापूरला. सो स्टे ट्यून. कुर्कमध्ये काय ॲक्टिव्हिटीज होतात, कॉलेज ॲक्टिव्हिटीज काय आहेत, आम्ही काय एन्जॉय करणार आहेत आणि कॉलेज टूर एक्झॅक्टली काय आहे, त्या टूरमध्ये आम्ही काय करणार आहे हे तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. हाय, आता आम्ही मम्माचं कॉलेजमध्ये चाललो आहे आणि मी गेली नाही आहे. आणि मी उद्या मी बघायला गेली ना, मी फिरायला गेलो तेव्हा आम्ही बाबा आणि मी सोडायला गेलो होतो त्यांना. सो ती सुपर एक्सायटेड आहे आमच्या कॉलेज टूरला यायला. सो ती असं तिचं होतं की मी कधी म्हणजे आमच्या ज्या मॅम आहेत त्यांना भेटते आहे. सो तिला त्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत ज्या टूरमध्ये आम्ही करणार आहोत. सो स्टे ट्यून. काल एक गोष्ट घडली आमच्यासोबत. आम्ही मुंबईवरून कोल्हापूरला येतच होतो आणि युजली मी काय करते की जिथे ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे तर तिथलं बुकिंग मी खूप आधीच करते. सो मी यावेळेस डिसाईड केलं आणि कोल्हापूरला 2 वेळा येऊन गेलो आहे. सो आता बुकिंग करायची गरज नाही, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे तिथल्या. सो मिळेल आपल्याला हॉटेल, एवढं काय हे नाही आहे.
म्हणून मग त्या हिशोबाने मी बुकिंग नाही केलं हॉटेलचं. डिसाईड केलं की तिकडे जाऊन डायरेक्ट हॉटेल बुकिंग करूया आपण. सो काल असं झालं आमच्यासोबत. खूप म्हणजे लिटरली ती गोष्ट होता वाचली आमच्यासोबत. झालं असं अराउंड कराडपर्यंत आम्ही पोचलो आणि प्रथमेश बोलला की ऋषाली हॉटेल्स बघायला सुरू कर, बिकॉज आता आपण थोड्या वेळानंतर पोहोचूच कोल्हापूरला. म्हणून मग त्यांनी काही ठिकाणी फोन केले, अवेलेबल नव्हते बिकॉज सॅटर्डे संडे असल्या कारणाने फुल झाले होते बरेचसे बुक. आणि मग मी थोड्या वेळाने 1-2 मी जस्ट पिन करून ठेवलेले मुंबईला असताना. मग मी तिथे बघितलं, एका ठिकाणी बघितलं तर तिथे फोन नाही उचलला. दुसऱ्या हॉटेलकडे फोन केला तर त्यांचा ना फोन नव्हता त्यांच्या वेबसाईटवरती. मी तुम्हाला नंतर दाखवेनच त्या हॉटेलचं नाव. तर त्या वेबसाईटवरती त्यांच्या त्या पेजमध्ये जेव्हा आपण गुगलवरती सर्च करतो किंवा मॅपवर आपण टाकतो तेव्हा युजली तिथे फोन किंवा वेबसाईट असतात, कॉन्टॅक्ट कसा करायचा त्या हॉटेलला. सो तिथे ते फोन नंबर नव्हतं. तर मी तरी कंटाळली, मी याला म्हटलं अरे फोन नंबर नाही. सो मी नाही आता मग जाऊ दे आपण डायरेक्ट बघूया. पण मग तरी पण म्हटलं चल एक फोन करून बघूया ॲक्च्युली. सो तरी पण मी बघितलं, मी त्यांच्या वेबसाईटवर गेली आणि वेबसाईटवर गेल्यानंतर मी बघितलं, मी ॲक्च्युली ते बघितलं नाही. जी वेबसाईट ट्रस्टेड वेबसाईट असते तर ती माझ्या ह्याच्यातून नकळत ते मी बघत बसली नाही. त्यांच्या वेबसाईटवर गेली, खाली पेजवरती त्यांचा नंबर दिलेला त्या हॉटेलचा. सो त्या हॉटेलचा नंबर दिला. मी त्या हॉटेलच्या नंबरवरती कॉल केला, तर एका माणसाने कॉल उचलला. तर मी म्हटलं आम्हाला असं 1 नाईट स्टेसाठी बुक करायचं आहे, तर काय चार्जेस आहेत आणि अवेलेबल आहे का गं. तर तो बोलला हो अवेलेबल आहे, अराउंड 2,500 सांगितलं आणि 1 नाईट स्टेचं असं. तर मी म्हटलं ठीक आहे चल. आणि मी म्हटलं थोड्या वेळाने तुम्ही मला व्हॉट्सअपवर फोटोज पाठवा त्या रूमचे. आणि मग त्यांनी मला व्हॉट्सअपवर फोटो पाठवले त्या रूमचे. त्यांनी चार्जेस सांगितले. त्यांनी मला चेक इन चेकआउट डेट काय आहे तुमचं काही. नॉर्मली आपण जेव्हा एका हॉटेलमध्ये बुकिंग करतो तेव्हा ते लोक डिटेल्स मागतात, ॲज इट इज सेम डिटेल्स त्या माणसाने समोरच्या मध्ये मागितले. सो आम्ही ब्रेकफास्टला थांबले होतो तेव्हा मी त्याला तोपर्यंत रूमचे फोटो मी प्रथमेशलाही दाखवले आणि मी त्याला माझे नॉर्मल रेट विचारून मी फोटोज पाठवले. सो झालं असं की सगळ्या इन्क्वायरी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. सो झालं असं की प्रथमेशला मी ते दाखवलं आणि तो बोलला अरे कुठली वेबसाईट आहे दाखव मला असं वगैरे. आणि त्याने मला त्या व्हॉट्सअपवरती म्हणजे जेव्हा त्यांनी मला व्हॉट्सअप केलं तेव्हा त्यांनी मला QR कोड पाठवलं की पेमेंटसाठी मॅडम तुम्ही हिंदीमध्ये बोलत होतो की आप QR कोड पेमेंट कर देना बुकिंग का. तर मी त्याला म्हटलं अरे आम्ही तिकडे येतोच आहे तर तिकडे पेमेंट करू ना. हार्डली किती 1 तासाच्या डिस्टन्सवर आम्ही होतो. तर मी म्हटलं आता बुकिंग करायचं तर आम्ही 1 तासाने येतो तर आम्ही पेमेंट तिथेच करू. तर नहीं मैडम आप QR कोड भेजा तो आप QR कोड पर ही पेमेंट करो, वैसे मुझे इमर्जन्सी में मुझे बुकिंग करने का. तर मग मी प्रत्यक्ष सांगितलं की असं आहे का. तर आपल्याला दाखव मला. मग त्याने ती वेबसाईट बघितली. सो ती वेबसाईट स्टार्ट फ्रॉम www आणि नाही वेगळंच ती .com वरून ती वेबसाईट स्टार्ट होत होती. काय झालं माहितीये माझ्याकडनं ते बघितलं नाही बिकॉज आम्ही रात्री ऑफिशियल नव्हती, फेक वेबसाईट होती. आणि माझ्याकडनं ती चूक झाली बिकॉज मी तेवढं नोटीस केलं नाही. बिकॉज ऑलरेडी आम्ही रात्री मुंबईवरून अराउंड 12पर्यंत आम्ही निघालो होतो. तर फुल नाईट आम्ही ड्राईव्ह करत असता कारणाने मला ती झोप थोडं थकलं आणि मे बी माझ्याकडनं ते मिस झालं. मी नाही बघितलं. पण मग मी जेव्हा प्रत्यक्ष दाखवलं तर त्याने ते थोडं सगळ्या गोष्टी चेक केल्या. तोही दमला होता, तो पण कंटाळलेला. मग रात्रीचं ड्राईव्ह करून आम्ही झोप नाही, धुकं होतं आणि त्यामुळे तेवढं कंटाळा आलं होतं. तर आम्ही असं प्लॅन केलं की अरे बाबा लवकर बुकिंग आताच करून आपण हॉटेलमध्ये जाऊन आराम करूया करून. पण ते लकीली त्याला मी दाखवलं की अरे बाबा बघ असं आहे करून. मग त्याने ते बघितलं, त्याने ती वेबसाईट बघितली. त्याने मला विचारलं ऋषाली ती वेबसाईट जी ओपन केली आहेस ती गुगल मॅपवरून ओपन झाली आहे की गुगल थ्रू ओपन झाली. तर त्याला मी दाखवलं, म्हटलं अरे असं आहे. त्यांनी ती चेक केली वेबसाईट. सो ती वेबसाईट फेक वेबसाईट होती. म्हणजे आजकाल स्कॅम असे चालत आहेत. सो मी ह्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी सांगते की आज आमच्यासारखे बरेच जण फिरतात, बरेच जण ऑनलाईन बुकिंग करतात कुठे जायचं असल्या कारणाने. सो तुम्ही त्या गोष्टी अलर्ट राहा. किंवा आजकाल स्कॅमर्स एवढ्या नेक्स्ट लेवलपर्यंत वाढल्यात, एवढ्या गोष्टी चालतात आज जगामध्ये की ह्या गोष्टी आम्ही फर्स्ट टाइम अनुभवल्या की लोक
त्या हॉटेलचं वेबसाईट पण फेक बनवायला लागले ते स्कॅमर्स. लाईक त्यांनी त्या हॉटेलचा फोटो कव्हर पेज म्हणून पण ठेवला होता. इव्हन त्यांच्या रूम्स मधले काही फोटोज घेऊन पण त्यांना ठेवले होते की असं वाटतं की त्यांचीच वेबसाईट आहे, त्यांचंच हॉटेल आहे. आम्हाला ना कुठेतरी डाऊट आला. मी त्या माणसाला परत फोन केला तर तो त्याचा थोडंसं एकदम फंबलिंग झाल्यावर का थोडं बाबा करायला लागलं. तर मला डाऊट आला. मी याला म्हटलं काहीतरी मला प्रॉब्लेम वाटतोय प्रथमेश. तर हा बोलला फेक वेबसाईट आहे वृषाली, हे स्कॅमर्स आहेत, हे सगळ्या गोष्टी चालत आहेत. म्हटलं ठीक आहे चल स्कॅमर आहे. मी त्याला झापलं. मी त्याला हेही बोलले आम्ही कोल्हापूरला पोहोचतोय, तू ज्या हॉटेलमधून तुझे फेक वेबसाईट करून हे ज्या गोष्टी करतोयस ना, तुम्ही चालले कोल्हापूरला, जे कोण पोलीस स्टेशन तिथलं असेल ना तिथे जाऊन ॲज अ तुझा म्हणून मी नंबर पण देईन. का त्याचा नंबर माझ्याकडे व्हॉट्सअपवरती होता, त्याने मला फोटोज पाठवले होते. आणि मी त्याला ते खूप चिडली, म्हणजे खूप भयंकर चिडली. त्या रागात असल्या कारण त्याने पट्टापट 5 मिनिटात त्याने व्हॉट्सअपवरती माझे जे फोटोज पाठवले होते ना रूमचे आणि वगैरे सगळं त्याने डिलीट केलं. QR कोड हे ते सगळं त्याने डिलीट केलं. मग आम्हाला वाटलं की हा स्कॅम आहे करून. मग हा मला बोलला कुठे बुकिंग नाही करायचं, ज्या हॉटेलचं जे वेबसाईटवरती त्यांनी जे हॉटेल आहे जो ॲड्रेस दिला आहे गुगल मॅपवरती त्या हॉटेलमध्ये जायचं आणि त्या मॅनेजरला जाऊन भेटायचं की तुम्ही गुगल मॅपवरती तुमचं दाखवता हॉटेल, ॲड्रेस दाखवतात, फोन नंबर तुम्ही दिला नाहीयेत, मग तुम्ही वेबसाईट ती फेक म्हणून का ठेवलाय? तुम्ही जर एखादा बिझनेस करताय तर तुम्ही ती वेबसाईट काढायला हवी होती ना, किंवा तुम्ही तिथे टाकायला पाहिजे होतं ना की ही वेबसाईट स्कॅम आहे, ही वेबसाईट फेक आहे, स्कॅमर चालतं, हे चाललंय, ते एक मेसेज ठेवा ना तुम्ही. आता मे बी आम्ही बघितलं नसतं किंवा कदाचित त्या QR कोडवरती आम्ही इमर्जन्सी पेमेंट केलं असतं किंवा काय झालं असतं किंवा त्याच्या व्यतिरिक्त कोणी पेमेंट केलं असतं तर हे लॉस झालं असतं ना, एखादं फसलाच असतं ना तो. हा बोला आपण जायचं. मग तिकडे आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो ज्यांच्या वेबसाईटवरती ती फेक होती. त्या हॉटेलमध्ये त्या मॅनेजरला भेटलो. ऑलरेडी प्रथमेशचा आवाज खूप रेज झाला होता तिकडे, त्यावेळी मीही भडकली होती. मलाही काही आम्ही खूप ट्रॅव्हलिंगमध्ये थकलो होतो, खूप झोप नाही काय नाही, त्यामुळे ऑलरेडी आमचं डोकं दुखत होतं. त्या ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आम्ही तिकडे गेलो. प्रथमेशचा आवाज खूप क्रेज झालेला, खूप मोठमोठ्याने प्रथमेश बोलत होता. तर मॅनेजर बोला प्लीज माझ्या केबिनमध्ये या. ऑब्व्हियसली सगळेजण होते तिथे, बरेचसे बाकी पण आलेले. सो प्रथमेश गेला. प्रथमेश बोलला तुम्ही हे कसं काय फेक वेबसाईट तिथे ठेवू शकता? तर तो जो मॅनेजर जो हॉटेलचा जो कोण होता तो बोलत होता की आम्हाला कालच न्यूज आली, कुणीतरी त्यांच्या रिलेटिव्ह समथिंग कुणीतरी सांगितलेलं की जो नंबर आहे ना तो पण फेक होता, तो त्यांनी काढला नंबर, म्हणून त्यांच्या वेबसाईटवरती तो नंबर नव्हता. मग प्रथमेश बोला मग तुम्ही वेबसाईट का म्हणून ठेवली? जर तुम्ही नंबर काढलात मग वेबसाईट पण काढायला पाहिजे होती ना, वेबसाईट का ठेवली तुम्ही? तर मग थोडं आमचं बाचाबाच झाली आणि मग प्रथम तो चिडायला लागला की अरे काय प्रथमेश बोलला तुला वेबसाईट काय? तुम्हाला येते का वेबसाईट बनवता? तुम्हाला माहितीये का? बिकॉज प्रथमेशचा आवाज रेचका झाल्यामुळे समोरचा पण थोडा चिडला होता. तर प्रथमेश बोलला मी वेबसाईट डिझायनर, मी स्वतः टेकमध्ये आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती, म्हणूनच मी तुझ्याकडे आलोय की तुम्ही वेबसाईट काढू शकता करून. आणि आम्ही का गेलो की आम्हाला ज्या गोष्टी झाल्या त्या हा आमच्यासोबत बाकी कोणासोबत नको व्हायला तो स्कॅम, ह्यासाठी आम्ही इन्फॉर्म करायला आलो की तुमची जी वेबसाईट आहे ती काढा, ती फेक वेबसाईट आहे आणि त्याच्याने स्कॅम होतोय करून, हे सांगण्यासाठी आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो होतो. बट त्याला ते सुरुवातीला कळलं नाही की आम्ही काय बोलतोय, तर तो आमच्यावरच अरे आरडाओरड चालू होतं, असं तसं तसं असं. मग ते समजावून त्याला पटवून देऊन प्रत्यक्ष त्याला एक्सप्लेन केलं की ही वेबसाईट फेक आहे, तुम्ही ओपन करा. तर तो बोलतो ही आमची वेबसाईट नाही आहे. त्याने जेव्हा ओपन केली आमची ही वेबसाईट आहे. मग प्रत्यक्ष बोलतो तुम्ही लक्ष द्या ना त्या गोष्टीकडे, तुमचे जे कोण हँडल करतं वेबसाईट किंवा कोण जे कोण आहे मॅनेजर किंवा त्यांच्या वरच्या पोस्टचं आहे तर तुम्ही त्यांना सांगा किंवा तुम्ही कंप्लेंट करा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. तर ते सांगत होते की जेव्हा त्यांचा फोन नंबर पण तो फेक म्हणून तो झाला होता ना, तर तेव्हा त्यांनी जाऊन तिथे कोल्हापूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन समथिंग काय हे केलं, काय म्हटलं अरे हा सॉरी कंप्लेंट, मला शब्द पण आठवत आहे, कंप्लेंट केलं त्यांनी जाऊन. सो कुठून बिहार की समथिंग तिथला कुठला तरी तो मुलगा आहे आणि तिथून कॉल करून त्यांनी फेक वेबसाईट यांनी ह्यांच्या हॉटेलचं बनवून तो लोकांचं लुटतोय. म्हणजे लाईक बुकिंग करा, आपण नॉर्मली ऑनलाईन पेमेंट करतो बुकिंगसाठी इन ॲडव्हान्स करून ठेवतो, सो तसं करून बरेच जणचे ते गेलेले आहेत पैसे. तर हे आम्ही त्यांना सजदारी तुम्ही असं ते फेक फेक जी लिंक आहे ती काढा वेबसाईट, तुम्ही तुमची वेबसाईट ठेवा. हे प्रथमेश केव्हा कधीपासून त्यांना ट्राय करत होतं पण त्यांना ते कळत नव्हतं. पण फायनली जाऊन प्रथमेश सांगत मी स्वतः वेबसाईट बनवतो,
मला माहिती आहे ती वेबसाईट. इव्हन त्या माणसाला हेही माहीत नव्हतं की वेबसाईट जेव्हा एखादी सुरू होते किंवा आपण सर्च करतो तेव्हा गुगलवरती HTTPS ना HTTPS ह्यापासून सुरू होते. इव्हन एस हा कंपल्सरी लास्टला असलाच पाहिजे तर ती ट्रस्टेड वेबसाईट असते. जर ती HTTP असली आणि एस नसेल तरी ती फेक म्हणून वेबसाईट हे केली जाते. सो असं ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याला सांगितल्यानंतर त्याला त्या गोष्टी पटल्या. इव्हन त्याला काही गोष्टी माहीत नव्हतं की असं काही असतं करून. मग त्याला पटलं. मग त्याने थोडं सॉरी पण बोललं, तुला खूप बरं आलं तुम्ही आलात म्हणून आम्हाला आमचं कळालं. तर एखादा बिझनेस चालवतो आणि त्याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी स्कॅम चालतात तर हे त्याला कळणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही आमचं बुकिंग काहीच नाही केलं पण आम्ही त्याच्या हॉटेलमध्ये जाऊन त्याला भेटलो त्या मॅनेजरला आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग त्याला ते कसं काढायचं हेही त्याला माहित होतं. बोलत होता की आमचा कोण जो आहे हेड तो येणार आणि काढणार. त्याला आम्ही सांगितलं तर प्रकाश बोलला काय गरज आहे, तुम्ही तुमच्या त्या पेजवरती गुगलच्या ज्या हॉटेलचं आहे तिकडे जाऊन तुम्ही स्वतः तुमचं हँडलिंग करू शकता. तुमचं पासवर्ड जो आहे जो क्रिएट केलेला आहे तो तुमचा पासवर्ड हे झालेला आहे, लीक झालेला आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही सगळ्या परत चेंज करा. त्यामुळे तो स्कॅम झालेला आहे, कळलं. सो अशा ह्या सगळ्या गोष्टी आमच्या काल घडल्या. सो मी सगळ्यांना हेच सांगेन की प्लीज अलर्ट राहा. आजकाल बघा आज तर वॅकेशन आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत, लोक फिरतात जातात जगभरामध्ये. पण स्कॅमरने हे नवीन गोष्टी काढल्या आहेत ज्या हॉटेल बुकिंगसाठी फेक वेबसाईट्स बनवतात. फोटोज त्या रूमच्या ॲज इट इज जे गुगलमध्ये आपल्याला दिसतात ना नॉर्मली इमेजमध्ये तेच फोटो ते लोक पाठवतात. म्हणजे त्यांना काय फोटो उचलायचे आणि सेंड करायचे आणि आपल्याला वाटतं येणारे सेम आहे करून. पण प्लीज आधी सगळं बघा व्यवस्थित काय. आणि कुठला पर्सनकडे पेमेंट नाही करायचं. जर हॉटेलचं ऑफिशियल अकाउंट असेल तरच करायचं. येस, जसं तो सांगतोय की तसं करू नका. जो क्यूआर पाठवला त्याचा स्वतःचा क्यूआर कोड होता. येस, स्वतःच्या अकाउंटचा क्यूआर कोड होता त्याने स्वतः जे पाठवलं ते. सो प्लीज अलर्ट राहा. या सगळ्या गोष्टी होत आहेत आजकाल जगामध्ये. आणि मी एकच सजेस्ट करेन की ज्या काही गोष्टी तुम्ही पेमेंट करताय तर पेमेंट करायच्या आधी 10 वेळा बघा त्या गोष्टी. पेमेंट लगेच डोळे बंद करून करू नका. बिकॉज एकदा पेमेंट झालं की ते पैसे रिटर्न मिळणं इम्पॉसिबल आहे. स्कॅमर एवढ्या नेक्स्ट लेवलपर्यंत पुढे पण चेक केलं जीपे त्याच्यासाठी काही करू शकत नाही. ते आपल्याला येस स्कॅम झाला तो. सो हेच मेसेज होतं आमचं की हेच मेसेज गिविंग होतं आमचं. पण आम्ही आमच्या परीने ट्राय केलं की त्या हॉटेलमध्ये जाऊन पर्सनली त्या माणसाला भेटून ॲटलिस्ट त्याला कळावं रे तुझ्या हॉटेलचं वेबसाईट आहे पण ते स्कॅम चालतंय आणि तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती आहे ते त्याला माहीत नव्हतं. आम्ही गेल्यानंतर त्याला माहीत पडलं की असं असं चालतंय करून. सो आम्ही आमच्या हिशोबाने ट्राय केलं. सो बी अलर्ट. जे कोणी जगभरामध्ये हे आमच्यासोबत कोल्हापूरमध्ये झालं पण जे कोणी जगभरामध्ये फिरत असाल ऑनलाईन बुकिंग जर तुम्ही मेक माय ट्रिपमधून पण बुकिंग करत असाल किंवा ॲगोडा आहे, गो IBO आहे, Airbnb आहे तर इट्स सेफ. आपल्याला माहिती आहे त्या वेबसाईट सेफ आहेत, तुम्ही करू शकता. बट अननोन वेबसाईटवरून करू नका. नॉर्मली असतं की त्यांच्या ह्याच्यावरती वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन बुकिंग करा. नका करू. फोन लागत असेल पर्सनल्स असेल तर करा पण उगाच नका करू. बी अलर्ट की ह्या सगळ्या गोष्टी चालत आहेत. सो तुला काय सांगायचं आहे? अलर्ट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही जो जिथे बुकिंग करताय ते सोर्सेस पहिले तुम्ही चेक केले पाहिजे. फोन नंबर, वेबसाईट्स आणि जिथे आपण पेमेंट करतोय त्याची अकाउंट डिटेल्स, ते कोणाचं अकाउंट आहे, पर्सनला जात आहे की ते बँकेत त्यांच्या ऑफिशियल ID वर जातं, या सगळ्या गोष्टी चेक करायच्या. सो तेवढंच होतं सांगणं. खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे सगळ्यांसाठी. सो थँक्यू. सो आता आम्ही आमची जर्नी स्टार्ट केलेली आहे. ऑलमोस्ट आम्ही हायवेला लागलो आहोत. सो आता नेक्स्ट उद्या कोर्टमध्ये भेटूया. आमचे सगळे कॉलेज स्टुडंट्स की आमच्या मॅम सर यावेळेस आमचे जे मोठे सर्स आहेत ते सर नाही आहेत करून ॲज अ एजमुळे आणि त्यांच्या थोडं तब्येतीमुळे ते नाही आहेत. मग बरीच वर्ष ते येत होते टूरमध्ये. सो आता बघू उद्या तुम्हाला कळेल. खूप एन्जॉय करा तुम्ही. मला जमेल तसे मी व्लॉग करेन बिकॉज स्टुडंट्स आहेत, आमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. सो त्यामध्ये मला थोडं जमेल नाही जमेल पण काही क्लिप्स आहेत ज्या काही आम्ही यासाठी आम्ही टूरला आलो आहोत ते काही कॅप्चर करणं की
बिकॉज अवनीला जी गोष्ट आवडते ती गोष्ट तिला तिकडे करायला मिळणार आहे. सो सुपर एक्सायटेड, मला जायचं आहे करून. सो स्टे ट्यून, तुम्हाला पुढे कळेलच ब्लॉगमध्ये. बाय बाय. यहाँ वहाँ सब नया नया सा, आई मजा सा अभी यही इस नए जहां का. देखो जरा